36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. भोकरदन तालुक्यातील पारद वालसांगवी मार्गावर शुक्रवारी रात्री एक भीषण हृदयद्रावक अपघात घडलाय. धावडा येथील रहिवासी अल्तमश खान हे आपल्या कुटुंबियांसह क्रेटा कारने पारद येथून वालसांगवीकडे जात होते. दरम्यान समोरून अचानक आलेल्या एका भरधाव दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्यालगतच्या एका खोल विहिरीत कोसळली. या भीषण दुर्घटनेमध्ये कारमधील अख्तराबी अमानुल्ला खान वय सासू आणि सुलताना बी जियाउल्ला खान सून यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला, तर कार चालक अल्तमश खान हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्वजण धावडा येथील प्रतिष्ठित व्यापारी आताउल्ला खान यांच्या कुटुंबातील सदस्य होते. घरातील 2 महिलांचा एकाच वेळी मृत्यू झाल्यामुळे खान परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे, तर रात्रीचा अंधार आणि विहिरीची खोली यामुळे बचाव कार्यात मोठे अडथळे येत होते. तरीही ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता प्रवाशांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. घटनेचे गांभीर्य ओळखून जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेगावीर सिंग संधू, भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर आणि पारद ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने हे पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने विहिरीतून कार आणि मृतदेह बाहेर काढण्यात आले. विशेष म्हणजे ज्या विहिरीत ही दुर्घटना घडली ती अत्यंत धोकादायक अवस्थेत असल्याबाबत काही महिन्यांपूर्वी प्रसारमाध्यमांनी वृत्त प्रसिद्ध केले होते. रस्त्यालगत असलेल्या विहिरीला संरक्षक कठडे किंवा सुरक्षा भिंत उभारण्याची मागणी नागरिकांनी वारंवार केली होती, मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच आज 2 निष्पाप महिलांना आपला जीव गमवावा लागल्याची संतप्त प्रतिक्रिया परिसरातून उमटत आहे. या घटनेमुळे धावडा गावासह संपूर्ण भोकरदन तालुक्यात शोककळा पसरली आहे. धोकादायक रस्ते आणि विहिरींना तातडीने संरक्षक भिंती बसवाव्यात, तसेच मार्गावर कायमस्वरूपी रुग्णवाहिका उपलब्ध करावी अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी मजहर पठाण, भोकरदन.